उत्कर्ष रिसॉर्ट जो सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल आणि असा रिसॉर्ट जो मुंबई, पुणे, ठाणे शहरापासून जवळ कर्जतच्या नेरळमधील कसेले गावात वसलेला, ज्याच्या प्रवासाची सुरुवात मी माझ्या बाईकने केली. रिसॉर्टमध्ये जेवण्यासाठी कॉमन कॅन्टीन, ज्याच्यामध्ये कपल रूम्स, 15 लोकांसाठी डॉर्मेंटरी रूम्स आणि 5 लोकांसाठी डॉर्मेंटरी आहे. सोबतच लहान मुलांसाठी विरंगुळा, क्रिकेट टर्फ आणि कॉमन स्विमिंग पूलचा पण आनंद घेता येतो. हा रिसॉर्ट विकेंडला मनसोक्त मजा करण्यासाठीचा उत्तम उपाय ठरू शकतो. चला तर मित्रांनो, संपूर्ण रिसॉर्ट एक्सप्लोअर करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, नवी मुंबईतून माझ्या घरापासून मी स्टार्ट केला आहे. अराऊंड 50 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रोड ट्रिप करणार आहे मी. 1 तास 25 मिनटं दाखवतो इथून टोटल डिस्टन्स. तर हा पूर्ण रोड ट्रिपचा मी एक थोडक्यात मी सांगेल कसं जायचं आहे रिसॉर्टपर्यंत बाय रोड. मग तुम्ही पुण्यावरून येत असाल, मुंबईवरून येत असाल, नवी मुंबईवरून रिसॉर्टपर्यंत कसं पोचायचं हे पूर्ण मी गाईड करेल. हे पूर्ण या 1-2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी कवर करेल. पुढे माझा मित्र साहिल, ऑफिस कलिग आहे, हा पुढे थांबलेला आहे माझा खानदेश्वर स्टेशनला, तिकीट काउंटरच्या इथे. त्याला पिकअप करून आम्ही पुढचा 50 किलोमीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. तर हा माझा मित्र साहिल. चल, इथून अराऊंड 30 किलोमीटरचा डिस्टन्स राहिलेला आहे. जर तुम्ही त्या समोरून जर आलात पुणे मार्गे तर तुम्हाला राईट घ्यायचा आहे, आणि मग मागून जर नवी मुंबई मार्गे आलात तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. चौक गावापासून लेफ्ट मारल्यानंतर 6 किलोमीटरवरती पुन्हा लेफ्ट घ्यायचा आहे. हा नेरळ माथेरान रोड आहे टुवर्ड्स कल्याण. अराऊंड 3 किलोमीटर नंतर पुन्हा राईट आहे. 3 किलोमीटरने राईट मारल्यावरती या गावातून यायचं आहे. गावाची कमान लागेल आणि त्या गावातून असं पुढे आलात की आडवा फाटक लागेल. इथून अराऊंड 16 किलोमीटर दाखवते आम्हाला डिस्टन्स. असा मध्ये फाटक लागला. 10 मिनटं थांबावं लागलं. ट्रेन गेली आता. ट्रेनच्यामुळे थोडा वेळ अजून ट्रॅव्हल टाईम वाढलेला आहे. गावातून पुढे आलात की हा लेफ्ट मारायचा आहे. हा कर्जत मुरबाड रोड आहे. 12 किलोमीटरचा रोड आहे हा. एक 10-12 मिनटात आम्ही रिसॉर्टला पोहोचू. हा मेन चौक आहे आणि या चौकातून लेफ्ट घ्यायचा आहे. फायनली आम्ही उत्कर्ष रिसॉर्टच्या गेटच्या समोर पोहोचलो आहे. तुम्ही पाहू शकता समोर आम्हाला दिसतं रिसॉर्ट. फायनली गेटमधून आत एंट्री करतो. आमचा 1 वाजताचा चेक इन आहे आणि मी 1:05ला पोहोचलो आहे. हे पाहू शकता. तर पार्किंगची पण सुविधा आहे. फायनली मित्रांनो, आम्ही उत्कर्ष रिसॉर्टला पोहोचलो आहे. डिटेलिंगमध्ये मी हा रिसॉर्ट पूर्ण कवर करेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर एक्सप्लोअर करूयात. हे जे आहे ते कॅफेटेरिया आहे. हा लंच अँड डिनरसाठीचा आहे. इथे कॉमन एरियामध्ये लंच अँड डिनर होतो. तुम्ही पाहताय समोर ते डॉर्मेंटरी आहेत. 2 डॉर्मेंटरी आहेत. आम्ही एक डॉर्मेंटरी घेतली आहे आणि एक 5 पीपल अकोमोडेट होतील अशी डॉर्मेंटरी घेतलेली आहे छोटी. हे पाहू शकता. आणि हा 5 जणांचा आहे. हे पाहू शकता. बाजूला लॉन लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि पाहताय समोर ते क्रिकेटचा टर्फ. हे समोर क्रिकेटचा टर्फ आहे आणि त्याच्या मागच्या साईडला तिथे पूल आहे. तिथेही जाणार आहोत. हे कपल्स रूम आहेत.
अवेलेबल आहे तिथे. नाईक साहेब दाखवतील जे इथले मॅनेजर आहेत. सुंदर रूम आहे, AC फिटेड आहेत, नीट अँड क्लीन आहे. पाहू शकता वॉशरूम पण मोठा आहे. हे पाहू शकता हा डॉर्मेंटरी रूम आहे. सुंदर आहे डॉर्मेंटरी. अराउंड 15 पीपल राहू शकतात असा हा डॉर्मेंटरी आहे. पूर्ण फॅन्सने कवर आणि AC पण आहे. वॉशरूम पाहू शकता, 2 वॉशरूम आहेत 15 लोकांसाठी. हा 5 ते 6 लोकांचा अकोमोडेशनचा रूम आहे. हा पाहू शकता तुम्ही. 2 बेड आहेत आणि एक एक्स्ट्रा ॲडिशनल बेड खाली मॅट दिलं जातं त्यासाठीचं आहे हे. तुम्ही वॉशरूम पाहू शकता. वॉशरूम पण भलं मोठं आहे. वॉशरूम पहा, लहान मुलांसाठी सुंदर आहे हे. विरंगुळा छोटासा टर्फचा आनंद घेताना. सुंदर टर्फ आहे, इनफ आहे एक ग्रुपसाठी. आणि या टर्फच्याच बॅक साईडला पूल आहे, तिकडे जाऊयात आपण. हा पूल पहा, पूलचा आनंद घेताना दिसत आहेत. इनफ आहे एका ग्रुपसाठी, म्हणजे 15 ते 20 लोक एका वेळी पूलमध्ये एन्जॉय करू शकतात. दिल जी, आपको वेज थाली कैसी लगी? एकदम जेन्युइन रिव्ह्यू देना. तुम्हाला लंचचा रिव्ह्यू द्या संदीप जी. उत्कृष्ट जेवण आहे. चिकन, अंडा, कढी, इव्हन मला तर गोल्डन स्पून मिळालेले आहेत. नक्की विजिट करा. ना नाश्ता बहुत मस्त लगा. अपने को तो भजिया और ये जो वड़ी और चाय भजिया बहुत मजा आया. चाय का टेस्ट अच्छा. थैंक यू. संदीप जी कैसा लगा आपको? हम लोग स्विमिंग पूल में 1 घंटा खेल के आए पानी में. उसके बाद गर्मा गर्म चाय और भजिया, वो भी बस कांदा भजी गर्मा गर्म. मौसम मजा आ गया. रिसॉर्टचा नाईट व्ह्यू पहा. सुंदर एंट्री आणि ह्या एंट्रीपासूनचा समोरचा व्ह्यू पहा रिसॉर्टचा. सुंदर अशी त्यांनी लाईटिंग केलेली आहे. एक नाईटचा तिथे तुम्ही ग्रुप पाहू शकता, त्याचा आनंद घेत आहेत. कराओके वगैरे आहे, त्यांचा साऊंड आहे. मस्त सुंदर असं सजवलं यांनी. छोटीशी टीम ॲक्टिव्हिटी होणार आहे, त्याचं हे प्रिपरेशन आहे. टीम ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं टीम वर्क चाललं आहे. त्या ॲक्टिव्हिटी आधीची सर्व प्रिपरेशन. अब जो भी हार जाएगा ना वो हट जाएगा, ठीक है? और रोटेट होकर आएगा हाँ, वो पीछे पीछे क्या? आएगा. हाँ. 2, 3, run. Smiley. अरे क्या बात, दीपक उधर देखो. Fan. क्या भाई, इतना फास्ट बिजली. गेम मध्ये असं आहे की जो कलर सांगणार तो कलर सोडून दुसरे कलर सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यावर हात ठेवायचा आहे. या बॉटल मध्ये हुक अडकवायचा आहे. टायमर लावलेला आहे. ब्लॅक, ऑरेंज, इथे रेड, जे रेड येलो, कलर दिलेले आहेत त्याच्या अपोजिट ऑरेंज, लिहिलेलं आहे, ग्रीन, ते ओळखायचं येलो, आहे. परफेक्ट. रेड, ब्लू, ऑरेंज. पिरामिड करायचा आहे बॉलचा. असा पिरामिड करायचा आहे ग्लासचा बॉल वरती ठेवून.
टीमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्यात, तुम्ही इथे प्लॅन करू शकता. त्यासाठी मी दाखवलं तुम्हाला. आता डिनरची वाट पाहतोय आम्ही. समोर पाहू शकता लंच अँड डिनरचा आहे. हा डिनरचा नाईट व्ह्यू पाहू शकता. त्यांनी एक्स्ट्रा जर तुम्हाला मागवायचं इथे, कारण की मागे इथे लाईव्ह काउंटर पण आहे. तुम्ही 9:30च्या आत 6 पासून संध्याकाळी 9:30पर्यंत तुम्ही एक्स्ट्रा एखादा काही मेनू हवा असेल तुम्हाला, तर तुम्ही एक्स्ट्रा ॲडिंग करून तुम्ही पेड करून तुम्ही ते मेनू बनवू शकतात. मग व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. ही पहा व्हेज थाळी रात्रीचा डिनरची आहे. सुंदर असा मेन्यू आहे. हे नॉनव्हेजचं आहे. तुम्हाला हवं आहे ते भाकरी चपाती तुमच्या मेनूमध्ये इन्क्लूड असतं. नाईट व्ह्यू पहा, सुंदर व्ह्यू आहे. आणि इथे जे पाहताय डिस्को लाईट, इथे रेन डान्ससाठी आहे. ही सर्विस आहे इथे रेन डान्सची. तुम्ही सांगाल तेव्हा ते रेन डान्स स्टार्ट करतात. सुंदर इथे पूल, आणि या पूलच्या इथे मागेच यांनी स्पीकर ठेवलेला आहे. कंटिन्यू तुम्ही वाजवू शकता. तुम्ही पूलचा लिमिट आहे रात्री 9पर्यंतच तुम्ही पूलमध्ये उतरू शकता. आणि दुसरं म्हणजे बिअर बॉटल्स वगैरे पूलच्या आसपास अलाउड नाही आहेत. पूलमध्ये घेऊन उतरू शकत नाही. हा आमचा पोहा आणि मिसळचा सकाळचा ब्रेकफास्ट. मिसळची कशी आहे टेस्ट? तिखट पण तेवढं, स्वादिष्ट पण तेवढं, सगळं व्यवस्थित आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण रिसॉर्ट मी एक्सप्लोअर केला. त्याच्यात फूड, ॲम्युनिटीज आणि इथपर्यंत कसं यायचं हे सर्व ट्रॅव्हल एक्सप्लोअर केलं आहे मी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.